नमस्कार मित्रांनो, 10th मॅथेमॅटिक्स पार्ट 1 मधलं 5th चॅप्टर ज्याचं नाव आहे प्रोबॅबिलिटी आणि या चॅप्टर मधला हा क्वेश्चन अतिशय महत्त्वाचा आहे, सोपा आहे. बोर्ड एक्झाम मार्च 2024 ला आलेला क्वेश्चन बघा काय आहे. मला इथं प्रश्न विचारलाय 2 डिजिट नंबर आर फॉर्म युजिंग डिजिट 2, 3, 5. म्हणजे आपल्याकडे 2, 3 आणि 5 या 3 डिजिट पासून मला 2 डिजिट नंबर्स फॉर्म करायचे आहेत. आता 2 डिजिट नंबर बनवायला गेलं तर बघा 22 येईल, 23 येईल, 33 येईल. किंवा 55 पण येईल, 52 पण येईल. पण इथं मला काय सांगितलेलं आहे विथआऊट रिपीटिंग. विथआऊट रिपीटिंग म्हणजे विथआऊट रिपीटिंग म्हणजे 22, 33, 55 असे नंबर मला नाही चालणार. ठीक आहे, विथआऊट रिपीटिंग. मग इथं मला सॅम्पल स्पेस मी कसा तयार करू शकतो 2 डिजिट नंबर काढताना बघा कसा. पहिली 2 पासून सुरुवात करा. 2 ला पहिलं लिहा, मग त्याच्या समोर 3 लिहा आणि 5 लिहा. 2 च्या समोर 3 लिहिले 23, 5 लिहिले 25. आता 3 घ्या आणि 3 च्या पुढे एकदा 2 लिहा, एकदा 5 लिहा. एकदा 2 लिहिलं 3 च्या पुढे एकदा 5 लिहिलं आणि नंतर 5 लिहा. 5 च्या पुढे एकदा 2 लिहा, 5 च्या पुढे एकदा 3 लिहा. अशा प्रकारे नंबर ऑफ एस इज इक्वल टू माझ्याकडे 6 आलं. परंतु जर असा प्रश्न विचारला की विथ रिपीटिंग जर आपण म्हटलं तर मग तिथे 33, 22 आणि 55 सुद्धा येतील. तर असा प्रश्न आपल्याला विचारला जातो बोर्डाच्या परीक्षेला. आकडे बदलू शकतात. 2, 3, 5 च्या ऐवजी 7, 8, 9, 10 असे नंबर सुद्धा असू शकतात. तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. धन्यवाद. बाय.